गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना. रविराज रवींद्र चांगो शिंदे, एक सामाजिक विश्लेषक, एक राजकीय विश्लेषक आणि एक स्थापत्य अभियंता म्हणून स्थापत्य विश्लेषक. आज एप्रिल महिन्याचा 4था दिवस. हा 4था दिवस मी का म्हणतोय? कारण 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख आणि 4 तारीख. 1 तारीख हा महत्त्वाचा दिवस आहे. 1 एप्रिल 1935ला आपण 1 एप्रिल आला की एप्रिल फुल म्हणतो. मी बऱ्याच दोघा ठिकाणी विचारले, 1 एप्रिल म्हणजे काय? साहेब 1 एप्रिल म्हणजे 1 एप्रिल फुल. पण त्यांना ऐतिहासिक दिवस माहीत नाही आहे. आपल्या समाजातील लोकांना 1 एप्रिल हा दिवस म्हणजे एप्रिल फुल वाटतो. पण हा एप्रिल फुल नसून 1 एप्रिल 1935 रोजी क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, युगपुरुष, महामानव, विश्वभूषण, 14व रत्न, बॅरिस्टर, भारतरत्न, तथागत गौतम बुद्धांचा मार्ग देणारे, सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, त्या महापुरुषाने कोलंबिया युनिव्हर्सिटीतून इकॉनॉमिक्समधील, अर्थशास्त्रामधील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर 1935मध्ये जेव्हा भारतात आले, मध्ये भारतात आल्यानंतर 1 एप्रिल 1935 रोजी प्रॉब्लेम ऑफ रुपीज, 1935 रोजी प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा त्यांनी ग्रंथ, अर्थशास्त्रातला ग्रंथ लिहिला. प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा प्रॉब्लेम ऑफ रुपीज ग्रंथ लिहिला आणि 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रस्थापित केली, जी भारताची अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी आणि भारत देश मजबूत करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही प्रस्थापित केली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपण का म्हणतो? व्हॉट इज मीन बाय रिझर्व्ह? रिझर्व्ह मीन्स राखीव. हा राखीव संच जो आहे हा देशाच्या आपत्ती स्थितीमध्ये उपयोगात येतो. धनसंपत्ता, आर्थिक स्थिती, आर्थिक स्थैर्यता ह्या गोष्टीसाठी हा पण हा संच असतो. तो एक गठ्ठा एका स्वायत्त संस्थेमध्ये, आर्थिक संस्थेमध्ये ठेवतो. तिला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतात. आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केली. ती प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथाच्या आधारे, हा इकॉनॉमिक्सचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेबांनी त्याचं ॲडविन प्राध्यापक जे होते, शिक्षक, जे डॉक्टर बाबासाहेबांवर प्रेम करायचे आणि बाबासाहेब त्यांच्यावर प्रेम करायचे आणि त्यांचे जे इकॉनॉमिक्समधले जे काही ज्ञान आहे ते त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज या ग्रंथरूपी पुस्तकातून आणले. आणि या ग्रंथरूपी पुस्तकातूनच विविध बँकिंग स्थैर्यता निर्माण झाली आणि हे प्रॉब्लेम ऑफ रुपीज ग्रंथ वापरूनच भारताची अर्थव्यवस्था घडली. आणि याच्यामध्ये ह्या अर्थव्यवस्थेला आपल्या समाजाव्यतिरिक्त इतर समाजाने आत्मसात करून मोठमोठे उद्योजक भारतामध्ये घडले आणि विविध बँकिंग अर्थव्यवस्था घडल्या त्या प्रॉब्लेम ऑफ रुपीज ग्रंथामुळे. हे मला सांगताना आनंद होतो. आज वर्तमान स्थितीमध्ये देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान, घटना, कायदा, कानून, लोकशाही तंत्र प्रणाली दिली, संविधान, घटना, लोकशाही तंत्र प्रणालीमुळे आज आपला देश एकसंघ आहे, एक राष्ट्र आहे. आणि या संविधान, लोकशाहीमुळे केंद्रामध्ये लोकशाही सरकार चालतं, राज्यामध्ये राज्याचं सरकार चालतं, केंद्रामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद, केंद्रामध्ये
राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यामध्ये राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रिमंडळ हे सगळं प्रस्थापित, केंद्राचं मंत्रिमंडळ, राज्याचं मंत्रिमंडळ, अशा प्रकारचं देशावरचा लोकशाही कारभार चाललेला असतो, जो अबाधित 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत आपला देश एकसंघ आहे. तो संविधान आणि घटनेमुळे